पिंट्या हो हे यार तू कामाला एक बसलाय तू. आणि जरा उलशिक बसलोय, हात पाय दुखायत काम करू करू. तुला माहिती का हा. ती मोठी मालकीन लय बेकार आहे बरं का. टोलेसच पाडीन नाही तुझं इमान तर फोडीन बरं का ती. उठ 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 उठ. पण तू येऊन बसलाय, हो. तिच्या आईला आम्हाला काम सांगतो. अरे तू शाना सुद्धा तुझी उठ चांगलं काम बरं. अरे माय आहे ना मालकीने आटुक्यात येत तुझ्या आटुक्यात नाही. एक असं. तू सावधगिरीने काम करीत जा इथं. हा, हा, जर का इमान तळाव जर ठोका पडला हा. तुझं इमान तळ फुटलं म्हणून हा. समज. उठ बरोबर बरोबर कामाला लाग मालकीने ध्यान ठेवून असते तिकून. ते तर आहे तुला एक तर दिसाया कमी इमानतळ पडलेलं 4 डोळा असून तू तिकडे लक्ष ठेवी जा. उठ, ये रे. मलाच खेट आहे बघतो. तसं नाही म्हणलं, तू रेणून बसला एकट्यानंच काम करायचं. पिंट्या मी बरोबर देतो गमेल थांब. सांगा अशा. तुला आहे ना हो. मी काय कर तू आहे ना हा. ही गमेल टाकून येत डोक्या वाट हा. काम जे टाकून. मला सांगतो. याला सात वाद हो. घेतो ना ह्यो आहे ना ह्यो लय चार 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 करतोय. त्याला अशी गमेली बरीच होऊन याचं इमानतळाला आहे ना चष्ट पण निघाली पाहिजे. बरं. हा, हा. मी काय म्हणतो, हा काय म्हणतो तुला तू म्हणतो मला गरज नाही हा. कसलीच, हा. आणि मग शीता कामाला कमन लागला. ती तुला नाही कळायचं कसं पिंट्या. काय? माझ्या घरी लय आहे हा. पण माझे लग्न व्हायचं. माझी पण ती गती राव. मालकीनी दोन आहेत. एका मालकीनीचा घटस्फोट झाला मोठ्या मोठ्या हा. आणि ती बारकी बी मोकळीची. आणि यांची आई बाप आहे का हा. मुंबईला असते. सोन्याहून तेवढं हा तू म्हणतो 2-2 आहेत, हा. पण मी काय झग मारायला आलो काही. म्हणजे तुझं काय म्हणणं आहे? माझं काय, तुझं वय मी कवर. मग मी थोडं ऍडजस्ट करतो. बरं बरं मी जेचा घटस्फोट झालाय ना तेच बघतो मी. पण बरं. तू बघ ती मोकळे बारक ती. हा? मग ते जमत. हा पण जरा सावधगिरीन बर का. कमन हा नाही तर कसं आहे ती बारकी बी लय कापरे बर का. हा, तू येत बुकीच फाईट टाकीन तुला एखादी. हा. तसंच पाहिजे. कसं? असतं. हा. हं? बोल 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 बोल. अयो मालकीने आले. धर, 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 धर. पड. हळू. काय रे राजू, काय म्हणता मालकीन बाई? झालं का काम? हा, बघा आता ही निमाटी करा उचलला इथपर्यंत. हा निम्मा ढिगारा उचललाय. कशाचा इकडे उचललाय? हा का असं कशाच उचललाय म्हणजे अहो याच्या इमानतळाला ही झालं वर डोक्याला पार चटा निघायला लागल्यात मालकीन बाई तरी म्हणता नाही उचलला. अरे पण राजू, तू बोलला सगळं काम करून देतो आम्ही आजच्या आज. मग- अजून काहीच झालं नाही. होईन ना होईन ना. कधी होईल? अहो मालकीन बाई किती दिवसावर वातावरण बघितलं का पावसाचं झालंय? कधी व्हायचं ते? तुमचा काही भरोसा नाही का माझ्या? अरे तू रोजच असं करतो, हा. आज करतो तर ते काम उद्याच्यावर जाते. झालं तुला महिना इथं आल्यापासून. त्याचं कसं आहे मालकीन बाई तुम्हाला सांगू का मी कामाला लागलो ना अजिबात हाय काही करीत नाही. अरे पण तू ते काम त्या दिवशी करतच नाही, महिन्यापासून तू हेच काम करतो. माझं असं असतंय काम आहे पैसे असं लाट 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 कापत कपडे फाटली तरी विचार करीत नाही तुला मी. काय सांगितलं हा. होतं का बाकीच्या कामगारांकडून काम करून घ्यायचं? इथं तूच टंगळ मंगळ करतो, हा. बाकीचे काय करतील मग? कामच करीतोय, त्यांनी सांगायचं आणि आम्ही करायचं. ते सांगणार का? म्हणजे ते मालक नाही, झाला का नाही. तुझा? हा? ते जोडीदार आहे माझ्यावाला. त्याला मी ना भरून देत होतो आणि तो निवून टाकीत होता. अरे पटपट हात चालवा जरा. हो हो. बरं मालकीन बाई तसं तसं तुम्ही म्हणता ना तसं. आणि सगळं आवरून आहे ना तिकडे या. तुमचं पेमेंट करून तुम्ही घरी जायचं आज. खरं काय हा. नाही राहिलो असतो इथंच. नाही, काय तुमच्या दोघे काम नाही तिथं, तुम्ही काम अजिबात करत नाहीत. अंगा असं अहो मालकीन बाई काय बोलता राव तुम्ही हे याला काय अर्थ आहे का? मी काय म्हणते, कामाला राहायचंय ना? हा. राहायचंय ना कामाला? मग हात पटपट चालवायचा, तेवढा अख्खा ढीग आज रिकामा झाला पाहिजे. उद्यापासून दुसरं काम करायचं. मालकीन बाई जमतंय. हे उचलूच तर आम्ही घरीच येत नाही. हा. हा. चालतंय. चालन, आमचं काय नाद करता हो तुम्ही बरं का मालकीन बाई हे उचलूच तर अजिबात घरी येणार नाही. आज तिकडे घे रे. हा तिथेच आहे इकडे आलता काय तुझं अवतार अहो पण आणि तुम्हाला ते. सांगावं लागत आहे मालकीन बाई ती हा, उरका, तुमचा उरका. विश्वास नाही बसत काय गोष्टी ही बारकी मालकीन चांगली आहे जरा. ती चांगलीच आहे. बरं ना इकडे माझ्या तोंडाकडे बघतो का? ते भरतो म्हणलं थोडस हा चल थोडस बरं. नाही काय नाही चल काय बार. नाही लावते. पुढं आले मी. सावध करा म्हणलं. नीट बार काय? नीट बार म्हणलं त्याला. हा, ते त्याच्याकडून आहे ना चांगलं काम हा. करून घे. याची काय आहे, जरा गाडी अडकत अडकत चालती. चलती चलती हा, त्याच्यामुळं ते आता थोडं वयामानानं, हा बार बार पण तसं चांगलं बार यंगराटे. हा. हा, तोंड कमी चालव, हात जास्त चालव. चल नीट जा तिकडे घरी. काय म्हणला? नाही नाही याला म्हणलं तिकडे घराकडे टाक तुम्हाला नाही तुम्हाला हा. जरा हळू ओरडायचं नाही मी नाही आल्यावर, कळलं ना? माझं कसं असतंय मी तसं हापकत नाही अजिबात काम नीट झाले पाहिजे ना मग हा, तेवढं हा. सगळं ठीक आहे ना, रिकामा झालेला पाहिजे. चल बार बार घरी हा? दम देतो इथं अरे गेली ना मालकीन बाई थांब जरा घरी गेली मालकीन बाई घरी हे असंच मरू दे हा? आणि घरी जाऊन काय म्हणत माहिती का
उच्चला काठी करा आमचा काय नाद करायचा आहे. ताई काय ग सारखं त्या झाडांमध्ये करत असते? अगं मी काय म्हणते ते ऐक तरी जरा. काय झालं? अगं काय हे आपले कामगार, तू एक तर त्यांना काही बोलत नाही, त्याच्यामुळे ते ना नुसते बसून असतात. अगं करतेत ना ते त्यांच्या ह्याने काम, सारखं काय ओरडत राहायचं त्यांना? तुला माहितीये ना आपले मम्मी पप्पा इथे नाहीयेत, हम्म. ही लोक काय करतात त्याचा गैरफायदा घेतात. त्यांना असं वाटतं ह्या पोरी सोरी आहेत त्याच्यामुळे आपण असंच टंगळ मंगळ करू, रिकाम टेकडेपणा करू. यांना जरा थोडस आहे ना धारेवर धरायला शिक. मी त्यांना त्याच्यासाठीच काय सांगितलंय का तुमचे पैसे देऊन लगेच तुम्हाला हाकलून द्यायचे. अगं मग दुसरे कामगार भेटणार आहेत का लगेच? यांना हाकलल्यावर बरे आहेत आपले. आता तू असं नको म्हणती ना, असं नको म्हणती. माझं म्हणणं काय आहे तुला, का फक्त त्यांना धारेवर धर, बाकी काही नाही. तू तर असं म्हणती, त्यातलं एक चांगलं आहे अगं. अगं मग हाच तुझा स्वभाव आहे ना, मला अजिबात आवडत नाही ताई. अगं तू असं चांगला चांगला म्हणती त्यांना, मी घेतलंय डोक्यावर चढून पार त्यांना. आता तू किती दिवसाचं काम करतोय आपल्या इथं? तू किती मनापासून काम करतो? अगं मग काम करतोय खूप दिवस झाले, मग काय आपण पगार देतोय त्याला, तो काय फुकटात नाही काम करत आपल्या अगं, त्याने इथं. अजून पगार पण नाही घेतला. ते दरवेळेस म्हणतो नको मॅडम आता नको, नंतर द्या, आता नको. आता काय माहिती का नाही घेतला, पण पगार सुद्धा नाही घेतला त्याने. पगार नाही घेतला? अगं पण मला त्याचं काहीतरी वेगळंच दिसतंय बरं का. तो पैसे घेत नाही, काम करतो आणि ते दुसऱ्या माणसाला पण त्यानेच कामाला आणलं. हा त्या दुसऱ्याला आणलंय, आणि तो तर तुला सांगते मी, तो पार आहे ना मेंटलच आहे. त्याला पार काहीच कळत नाही, काहीच. पार सांगकाम्या आहे, असा सांगकाम्या अगं, गडी. तू याला नावं ठेवती, त्याला नावं ठेवती. काम करायचं तर करू न घ्यायचं म्हणतील, त्यांना हाकलून न द्यायचं नाही म्हणते. अगं हाकलून द्यायचं नाहीच आहे. काय चाललंय मालकीन बाई? बाबा, लय निवांत बसते राव तुम्ही. मग आता आम्हाला काय काम आहे? ते- तुम्ही जरा तिकडे सरकून उभं काय होतंय त्याला? मग जागा नाही पुरत आम्हाला. नाही तर आम्ही रिकामा बसू, नाही तर काम करू, काही करू, तुम्हाला काय त्याचं करायचंय? पिंट्या हो ह्यांना सांग आपण उचललं का नाही. उचललं उचललं. तुम्ही मग? काय सगळं काम हा. केलंय का? हो. सगळं म्हणजे ढिगारा आका फेकून देऊ दिलाय. नक्की. मग? बर येतेच, मी येतेच बघायला. बघा एवढं फाटलंय ती ढिगारा उचलता उचलता पुन्हा. तर कोणते चांगले कपडे तुम्हाला असेच लागतात हा. फाटके कपडे? होय मालकीन बाई, हा. तुम्ही काय भारी दिसतो हो. अय हम्म. हे बघ, म्हणून मी तुला म्हणत असते ताई, हीच आहे ना तू ढील देऊन ठेवलेली यांना. काय झालंय? काय बोलला तू तिला आता? आपण काय मालकीन बाई भारी दिसतात या. जाऊ दे ना, कशाला अर्धावर मग तू आहे ना जरा याच्यात राहत जा, कामाला आहे ना हा मग? अजिबात बघायचं नाही तिच्याकडे, कळलं ना? का बरं कामून नाही बघायचं? मालकीन बाई म्हणल्यावर मग काय बघत राहतो का तिला? मग आम्हाला काम बरी सांगता येऊ येऊ. अगं मी काय मग म्हणते, काम जाऊ दे, सांगतो नको म्हणजे? एवढा अर्धावर कर. काय होतं तुम्हाला सांग का बारक्या मालकीन, तुम्ही लय नका तापत जाऊ राव. त्या किती बिचाऱ्या गरीब आहेत, त्या कधी बोलात काय आम्हाला लय. बरोबर, तुमचं ते मग? काम झालंय ना इकडे घराकडले ते झाडांना सगळं पाणी बिणी देऊन घ्या आणि तुमचा पगार घ्या. तुम्ही काही राहूच नका आता इथे. होय, मालकीन बाई तुमच्या काही डोक्यात येत नाही का हो? डोक्यात कसलं? जायचं काय विषय? मालकीन बाईचा घटस्फोट झालेला किती दिवस झाले? आणि मग माझ्या घटस्फोटाचा आणि तुझा काय संबंध हा. आहे? हा नाही संबंध नाही काही, पण मग असं काय जास्त पर्सनल मध्ये नाही घुसायचं. हा. मग काय? कामापुरतं काम ठेवायचं, कळलं? आणि इकडे इकडे तू इकडे जा, तिच्यापासून आहे ना लांब राहा. तिच्यापेक्षा आहे ना मी कशी तुला मग दाखवून देईल माझा इंगा, कळलं ना? खरं काय? मागं लागू नको. मग तिच्या. तुमच्या लागू का? तुला आहे ना चल तिकडं, तुला आहे ना धरून असा उचलून आपटते बर- तुला मी. बरं नको 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 आपटले मेंदूला मार बसला तर तुमचं हे सगळं जाईन राव आहे तेवढं बी. माझ्या घरचे काय सुट्टी देते का तुम्हाला? अरे तू मग आहे कोण म्हणजे? असा? हा? तू कोण आहे? मला घरची आहे ना, मला राजा भाऊ म्हणते. आणि तुम्हाला नसलं ना पटत, काय हरकत नाही, आम्ही चाललो. आणि जा- काय पडलं आम्हाला त्या उद्योग वाचून एवढं? हा, जा. आणि तू जो पगार घेतला नाही ना तो पण घेऊन जा. हा येईन पगाराला परत. चल तसं नाही. मग कसं आहे? लयच ऍटिट्यूड आहे याच्यात तर. ऍटिट्यूड नाही, आम्ही तो हायच राजा भाऊ, राजा ए, माणूस चल, आहे. हा चल. हा, काय नाही आम्हाला बी एवढी गरज तवा. हा, जा मग. चल पिंट्या. कोणाची फुगीरी नसते चला. यांची. नाही नाही हाय तर गडी, पण ह्याचा रुबाब बघ जसं काय हाय एखादा पार मालक आहे कुठल्या याचा कंपनीचा. हा कसले बोलत आहे, त्यांना बोलायचं मॅनर. मी त्यामुळे सांगत होते ताई तुला की ह्यांना आहे ना डोक्यावर चढून घेऊ नको, पण नाही, शेवटी आज त्यांनी बघितलं ना केवढं फडफड बोलला. जाऊ दे, तू काय कमी बोलली का? तू मस्त त्यांची इज्जत काढली ना. जाऊ दे बाई, तुला आहे ना काय करायचं ते कर, मला आहे ना तुझ्याशी बरोबर डोकं लावायचंच नाही, चालले मी. काय करावा, हिचा हे असला स्वभाव. हे कामवाले असे, माझं तर डोकंच बधीर करून टाकलंय. चल मीच झाडांना पाणी देऊन घेते. होय पाणी घालती पाणी घालते. घालता काय मालकीन बाई पाणी? हा, असं का? तुम्ही काय मग तेल लावायचं ना त्या गाड्याला. तुझं तर अवतारच बदलला. हा तर मग तुम्हाला काय वाटलं? हा, तू तर फाटके कपडे घालून निघत होता आणि तू तर आता लगेच सोन्याची चेनी घालून निघायला लागला. गेला कशासाठी? तसं आहे ना, आता तुम्हाला एक सांग का, हम्म. मला आहे ना पहिल्यापासून तुम्ही आवडत होता. पण झालं काय, तुम्ही केलं लग्न. हम्म. पण नशिबाने असं झालं, घटस्फोट बी झाला.
अहो माझ्याकडे घरी 40 गडीत कामाला, तुमचं सगळं खरं 30 आहे. बाया कामाला आहेत. पण आता एकदा माझं वाटोळं झालंय, परत माझी इच्छा नाही वाटोळं करून गेल्याची. आता माझ्याकडून काय वाटलं होईल तुमचं? इथून चाललो होतो का वाशीत झाडाला पाणी घालीत होती, तवाची ना एवढी आवडली होती ना, म्हणलं काही झालं तरी इथंच कामाला यायचं. काय कायसाठी करीत होतो माहिती का तुला? कशासाठी? अरे फक्त तू पाहिजे होती मला, आणि माझ्या घरी कमी नाही पोकलँड आहे, JCB आहे. मग त्याच्यासाठी इथं कामाची गरज नव्हती ना. आता गरज कशाची होती तुझी? मग काय मला महिन्याला पगार नेला नसता काय? एक पगार नेलाय का तुझ्या? नाही. आणि हा अजूनही नेला नसता. पण आता तू काय झालं मगाशी ना लईच बोलायला लागली. म्हणलं हिच्या काय डोक्यात दिसेल, तुला वाटलं असेल हे फाटके तुटके ही काय मग चवंद ते तर आहे, पण आता तसा विचार पण करू शकत नव्हते ना. आपल्या इथं काम करणाऱ्या लोकांबद्दल असा विचार केला तर चुकीचं आहे. तू बारकी बहीण बी बरोबर आहे का? आणि तू येतं जरी राहिली ना तरी मला काय हरकत नाही, मी येऊन जाऊन करीन. पण आता कमीत कमी हा म्हण, काय वाटतं तुला? पायल ए पायल, राजू भाऊ, हा अहो ते 45 लाखाचा चेक निघलाय ना JCB आणि पोकलँडचा. खरं काय करायचं? कोणत्या बँकेत टाकू? एक काम कर, तुला सगळं माहिती ना कुठं काय करायचं. मी तुला अख्खं नियोजन देऊन आलेला माणूस आहे. हा ते पण कामाला कुठं होतं हे बी सांगितलंय ना. विचारणं माझं काम नाही का? बरं एक काम कर, तुला कोणत्या बँकेत टाकायचं ते टाक, नाही तर मग राहू दे आजचे दिवस घरी, उद्या बघ. नाही सगळे कॅश माझ्याकडे ठेवू. हा राहू दे उद्याच बघू. उद्या आता काय झालंय थोडं माहिती जरा. हा. काय ग? आवाज देत होते. अगो बाई राजू, आ? अरे तुझा तर अवतारच बदलला, पर काय पालटच झाला तुझा. नाही कसं असतंय तू खऱ्यात का खोट्यात? अंग असं बघ, त्यांचा हाताखालचा मुलगा आहे, तो काय सांगतोय? अगं 45 लाख रुपये कॅश आहेत. कॅश नाही वहिनी, चेक आहे चेक. हा का? हा ते काय- वहिनी? हा म्हणजे काय आता भानगड आहे झाल्यासारखंच नक्की? झाल्यासारखंच आहे. अगं ते मुद्दाम कामासाठी येत होते, ते एकदम चांगल्या घरातले आहेत. त्याचं काय आहे मेवणी बाई सांग का, 70 एकर जमीन आहे माझी. हा. आणि आता यांनी काय सांगितलं, चेक कशाचा आहे 45 लाखाचा, पोकलँड आणि JCB. मग एवढं आमच्या घरी कामाला राहायची काय गरज होती तुम्हाला? कसं होतं, जी गरज होती ना ती महत्वाची होती मला. म्हणजे हा तुम्ही काही गोष्टी लक्षातच घेत नाही. अहो आता असं थोडी माहिती होतं ना. हा आपलं पिंट्या, हो. हा काय म्हणतो? काय नाही काय काय नाही ना. हा मग माय झालंय सगळं आता, जवळजवळ काही अडचण नाही राहिली. आणि पिंट्या, हा. तुला माहित होतं का हे आता काय म्हणू ना की दाजी हा दाजी ना दाजी. मग दाजी एवढे श्रीमंत आहे, मग मग तू तरी आणि- सांगायचं होतं. अरे काय झालं, मी एकटा येण्यापेक्षा हा. पिंट्या माझ्याच घरी कामाला होता. पिंट्याला म्हणलं चल बाबा माझ्या संग, नको म्हणाय तिथे ह्यो एकटाच का कामाला गेलाय तिथे, त्याच्यामुळे असं? पिंट्याला आणला होता. असं आहे का? हा आणि इथं येऊन तसं माझं बी थोडस काम झालं. काम झालं? काय हा मालक, हा? तुमचं हा. हे झालं, हा पण तुझं काय का? माझं का? हा, ते असो. ते अरे जरा देवा, आपण लहान मालकीनीला थोडस काय? म्हणजे आता बरं ते तसं बी मी बी मोकळा आहे. आहेच का? मग ये ऐक ना वय, हम्म. तसं हे बी काही कमी नाही. बघ होत असलं तर कायला मग बघा, जमत चांगल्या असेल कामाला उशीर करता. आहे तर दोघी बी. बरं दिवस झाले मी बी राखडलो. हा ती बी असंच राखडलेला आहे. पण त्याने एवढं केलं, माया इतकं नाही जमलं त्याला. दाजी हा. बरं मी काय म्हणते, आता तुम्ही एवढं म्हणताय त्याच्यासाठी आहो, पण तो आहे तरी कोण? जे काय लोकांचं आहे, काय चुलत भाऊ आहे. हा? पण एवढंच आहे फक्त, मायापेक्षा थोडी कमी आहे परिस्थिती. पण काय नाही, त्याच्या मशीन बी माया बरोबर चालतात. पण ती हा. पण इथंच राहणार लग्न करून. हा, एवढाच विषय आहे ना. गाडीत येत जाऊ बाबा, जाऊन येऊ करू, काय अडचण आहे नाही आपल्याला? खायला जाऊन येऊन मग ये- आपण इथंच राहू. हा हा. मस्त चालतंय सोन्या मग उंची. इथून जात जाऊ. हा. पण मग एखादं मग आता येतो जमून. हा ना, त्याला काय रे मागे घ्यायची. आता दोघं एकाच घरी. हा मग कसं काय वाटलं? बरं आहे ना. आता नाही तर हिंजाडू नको बाबा, हिंजाडल्यावर मी त्याला लय येत होतो आतापर्यंत. चला आता. बरं अक्षा, काय आलं तर टाइम करायचा, करा तयारी काय हा चल. चला हा. मग.